ज्यांनी घेतले त्यांनी थोडं मागे येता का प्लीज प्लीज रिक्वेस्ट आहे थोडे थोडंसं स्पेस द्या थोडं मागे आ एक मिनिट ज्यांचं मिळालं त्यांनी प्लीज वाचून जॉय तुझे फोटो काढतात माझे नाही माझे रोज काढतात तुम्ही मागे गेला तर तुम्हाला विश्वास मिळतील थोडंसं मागे जा थोडंसं मागे जॉय जॉय कम काय कपो दे हो दे आणि हां शिट कम ऑन जॉय शिट हां एक मिनिट जरा राजेंद्र सरांना येऊन द्या साइडला तिकडे चालू थोडं खाली बस असं मराठी करतो जॉय खाली बस बस अरे हॅलो सगळ्यांना नमस्कार कसे आहात सगळे मस्त बा भूक लागली वाटतं आवाज नाही चला या थँक्यू आपण बाहेर फोटो व्हिडिओज करू थोडं साईडला सर एक मिनिट अच्छा तुम्ही तिकडे जा उसको बिठा दो ना उनको बिठा दो ना नीचे हाँ नहीं होना क्या नहीं होना जॉय कम हियर सिट इथून सुरू करूया जॉयला कसं सांगणार लेफ्टला बघू हां इकडे बघूया सगळे सेंटर प्लीज सगळे सेंटर नाव हियर यस इकडे जॉय बघ इकडे हे बघ जॉय you want to enjoy अक्षय yes मैं खाली रह अक्षय हाय
जा ना आपलं सेट झालंय का बघा. सनी सर सुनील सर नाही प्लीज. हे विक्रम कुठे आहे? विक्रम ध्रुवला लवकर बोलव. तिकडे बोल ना सर. ध्रुव सर आइए. ध्रुव सर विक्रम कुठे आहे? खूप मोठी टीम आहे आता जेवढे आमच्याशी अवेलेबल आहेत ते सगळेजण आपल्याला येतात. विक्रम सर जा ना ग्रीन कपड्यांमध्ये पूर्ण पकडला त्यांना. ग्रीन कपड्यांमध्ये कुठे? सर जी प्लीज जल्दी आइए ना, फोटो निकालना है प्लीज सर प्लीज. 2च मिनटं प्लीज. इधर है. कौस्तुभ हा फोटो लागेल ना. फोटो या थोडंसं मागे प्लीज. थोडंसं प्लीज. थँक्यू. स्माइल. एकदा स्माइल बस इकडे. थँक्यू. थँक्यू. एक मिनिट. चेयर दे दे तिकडे. उधर चेयर देना सर को. चेयर देना वो साइड. 2 चेयर देना. ये ना सर एक चेयर देतो उधर चेयर लगा. म्हणजे आपण पोलीस म्हटलं, हे दोघं तर आहेतच आमच्या ओळखीचे नेहमी, राजेंद्र सर आणि कमलाची, आणि अर्जुनच्या निमित्ताने ती भूमिका आज कंप्लीट होणार आहे. ती आमची मागणी कंप्लीट होणार आहे. मी फार वेळ घेत नाही. टीजर तुम्ही आधीच पाहिलेला आहे, त्यामुळे आता या चित्रपटाची निर्मिती ज्यांनी केली आहे आणि हा चित्रपट दिग्दर्शित ज्यांनी केला आहे असे प्रोड्युसर्स विक्रम शंकर सर आणि ध्रुवदास सर यांना मी विनंती करेन की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. आणि सिनेमाचे दिग्दर्शक भूषण पटेल सर यांना मी विनंती करेन त्यांनी स्टेजवर यायचं. प्लीज वेलकम. हॅलो सर. हॅलो. हाय. पहिला प्रश्न तर मी प्रोड्युसर्सना विचारेन. जसं मी मगाशी म्हटलं की हिंदीमध्ये किंवा मी तुमचं इंस्टाग्राम जेव्हा चेक केलं तेव्हा तुम्ही साऊथमध्ये सुद्धा खूप चांगलं काम केलेलं आहे प्रोडक्शन म्हणून, आणि तुम्ही मराठीत हा पहिला सिनेमा निवडलात की PSI अर्जुन या सिनेमाच्या निमित्ताने आपण ही निर्मिती करू. कथेमध्ये असं काय वेगळं जाणवलं तुम्हाला? कारण तुम्ही मराठी इंडस्ट्रीच्या बाबतीत बघाल तर खूप छान छान विषय मराठी असल्यामुळे मला वाटतं ध्रुव सरांकडे गेलात माईक, तर खूप छान छान विषय नेहमीच आम्ही हाताळतो. तर या सिनेमाची कथा तुम्हाला काय वेगळी जाणवली म्हणून हा सिनेमा आपण मराठीत प्रोड्यूस करावा असं तुम्हाला वाटलं? नमस्कार. मुझे हिंदी में बोलूँगा. सब कुछ समझ गया आपने क्या बोला. मेरे लिए मराठी दूसरी फिल्म है. इससे पहले अनन्या किया था मैंने प्रोड्यूस. ओके, तो आई मीन इन दैट प्रोसेस में मराठी सीख गया. तो अभी मतलब आप लोग बात करते हो तो मुझे समझ में आ जाता है. आई मीन हम लोग बहुत मेहनत से ये फिल्म बनाई है. आई मीन भूषण सर, आई मीन उन्होंने उनको हमने रिक्वेस्ट किया, उनको हमने स्टोरी सुनाई, तो आई मीन ही सेड कि हम करेंगे. देन आई जॉइन विद विक्रम एंड विद हिज हेल्प फाइनली इट्स गोइंग टू बी अ वेरी बिग फिल्म. एंड लास्टली अंकुश दादा, उनका बिना ये फिल्म पॉसिबल नहीं. मला तेच विचारायचं आहे पण की अंकुश दादा ऑनबोर्ड कसा आला? नमस्कार आप सभी लोगों का बहुत बहुत शुक्रिया, आपने मुझे यहाँ बुलाया.
और ऐसे ही मतलब भीड़ लगा रखी है कि बस दिल खुश हो गया। शुक्रिया कि आप लोग आए। राइट। और दादा को बेसिकली ध्रुव जी पिछले 5 सालों से चेस कर रहे थे, इफ आई एम करेक्ट, राइट दादा? तो 2017 या 18 मेरा ख्याल है, इसके बीच की बात है। उस वक्त दादा को हमने किसी उसके लिए अप्रोच किया था फिल्म के लिए। उस वक्त भी हम मिलकर करना चाह रहे थे, फिर गैप हुआ। गैप होने के बाद दादा बहुत चूज़ी हैं, आप सबको मैं बता दूँ, आप भी जानते ही होंगे। दादा ने चूज़ करते हैं पहले स्क्रिप्ट, ये होना चाहिए, ये नहीं होना चाहिए। फाइनली इनको ये स्क्रिप्ट जो हमने दी, सर ने भी ओके किया, उन्होंने भी ओके किया। हमें लगा कि हमें चलना चाहिए इसके साथ, कुछ डिफरेंट मिलेगा, डेफिनेटली डिफरेंट मिलेगा देखने के लिए। और एक चीज़ मैं ऐड करना चाहूँगा आप लोगों के बीच में कि ऐसा नहीं होता कि साउथ इंडियन, बंगाली, उड़िया, मराठी, स्क्रिप्ट है स्क्रिप्ट। एक गुड स्क्रिप्ट आर्टिस्ट को अच्छा लगता है, ऑडियंस को अच्छा लगता है, डायरेक्टर को अच्छा लगता है, प्रोड्यूसर को अच्छा लगता है। रीज़न क्योंकि वो गुड स्क्रिप्ट है। इतना ही बोलना चाहूँगा। शुक्रिया। खूप धन्यवाद. भूषण सर, मी तुमच्याकडे येईन. याआधी हिंदीतले खूप छान छान सिनेमे ज्याच्यामध्ये सस्पेन्स आम्हाला खूप चांगला अनुभवायला मिळाला आहे असे तुम्ही केले. जेव्हा मराठी सिनेमा करायचा असं निवडलं तेव्हा ही कथा जेव्हा प्रोड्युसर्स तुमच्याकडे घेऊन आले, तर या कथेमध्ये तुम्हाला असं काय जाणवलं की हा सिनेमा मी केला पाहिजे आणि मराठीमध्ये या दृष्टीने तुमचं पदार्पण झालंय? सॉरी, लेकिन मैं भी हिंदी में बोलूँ। ये नहीं कि मराठी नहीं आती, मराठी बम्बई में रहता हूँ पिछले 50-55 साल से। तो बम्बई, मुझे बम्बई ने मराठी सिखाई, इनको अनन्या ने सिखाई, मुझे बम्बई ने सिखाई मराठी। लेकिन फिर भी हिंदी में बोलूँगा, इट्स ईजियर। जैसे विक्रम ने बहुत अच्छी तरह कहा, डायरेक्टर जो होता है वो स्टोरी टेलर होता है, कहानी सुनाता है। जब वो आप देखते हो, वो एक्चुअली डायरेक्टर बोल रहा है, बोलने के साथ साथ विजुअल्स दिखाते हैं, और एक्टर्स आर द पीपल हु आर प्लेइंग द पार्ट ऑफ द स्टोरी। सो ये स्टोरी कमाल की थी। और मराठी हो या हिंदी हो या तमिल हो या मलयालम हो, उससे स्टोरी को फ़र्क नहीं पड़ता। हम लोग बम्बई में भी कितने साउथ की फिल्में रिलीज़ होती है, वो सब टाइटल्स के साथ होती है। आजकल तो लैंग्वेज एक बैरियर रहा ही नहीं है, सब टाइटल सब जगह आते हैं, हम इंटरनेशनल फिल्म भी देखते हैं। इस पिक्चर की जो कहानी है वो एकदम अलग है, ये नहीं बताऊंगा क्या है कि फिर फायदा क्या, लेकिन कहानी कमाल की है। और सेकेंडली बिकॉज जब ध्रुव और विक्रम मेरे पास आए और जब अंकुश था फिल्म में उन्होंने बताया, तो इट हैड टू बी, मेरे लिए देयर वाज नो डाउट दैट आई हैड टू मेक दिस फिल्म, क्योंकि मराठी बनानी ही थी मुझे फिल्म। इट वाज माय, जो इंग्लिश में कहते हैं ओड, आई नीडेड टू मेक for the Marathi audience who I've lived with, for the Marathi people who I've lived with, because I love the Maharashtra, I love Mumbai, I love Maharashtra. तो it was my कि एक मेरी तरफ से मराठी को कुछ, मराठी सिनेमा को कुछ मेरी तरफ से दे पाऊँ, और अगर अंकुश है मेरे साथ तो फिर इससे बेहतर तो कुछ हो ही नहीं सकता। सोने पे सुहागा है, that is why this. हा प्रश्न माझा आहे, कारण मीही मराठीत हिंदीत काम केलेलं आहे, त्यामुळे भाषेचा जरी तुम्ही म्हणालात की अडसर नसला किंवा कुठल्याही भाषेमध्ये कुठलाही कॉन्टेंट हा तसाचा तसाच असतो, तरी काम करण्याच्या पद्धतीत थोडाफार फरक पडतो असं मी म्हणेन. तर आमच्या मराठी कलाकारांसोबत काम करण्याचा तुमचा अनुभव कसा होता ते ऐकायला आवडेल. देखिए, मैं जब इंडस्ट्री में एंटर किया था 87-88 में, मुझे एक चीज़ सिखाई थी जो मेरे मेंटोर्स थे, जो मेरे गॉडफादर थे, जो मेरे टीचर्स थे, कि हर एक इंसान सेम होता है, और हर एक इंसान का जब मेकअप लगता है तो उससे एक्टर सेम होता है। तो वो लैंग्वेज भले मराठी बोले या हिंदी बोले, एक्टर होता है। तो हिंदी फिल्मों में जो मेरे अच्छे एक्टर्स थे वही मराठी इनफैक्ट स्लाइटली मोर प्रोफेशनल आई वुड फील, क्योंकि आई डोंट नो व्हाई दे मोर सिंसियर, ज़्यादा सिंसियर है, ज़्यादा प्रोफेशनल है, ज़्यादा डाउन टू अर्थ है, अपने आप को इतने बड़े स्टार नहीं समझते, जो बहुत अच्छा है। ये नहीं कह रहा हूँ कि हिंदी वाले स्टार समझते हैं, बट आई एम जस्ट टॉकिंग मराठी वालों की बात कर रहा हूँ। जो मेरा एक्सपीरियंस है मराठी एक्टर्स के साथ, इट हैज़ बीन लवली, इट हैज़ बीन वंडरफुल, and I hope these people make another Marathi film so I can come to me for some other Marathi film, because I would love to work with all these people. विक्रम सर, तुम्हाला विचारायचं आहे, खूप थोडे दिवस राहिलेत आता रिलीजला, म्हणजे 9 तारीख अगदी आली, लग्न अगदी घरात मांडव घालून झालेलं आहे, आता लग्न लावायचं आहे, तर काय फिलिंग्स आहेत आणि काय सांगाल ऑडियन्सला की हा सिनेमा तुमच्यासाठी का खास आहे आणि त्यांनी तो का पाहावा? का पाहावा ते तुम्ही ट्रेलर बघा, तुम्हाला सांगायला जरूरत नाही लागेल, तुम्ही ट्रेलर पहा, तुम्ही जाणार, जवाब दे नक्की जाणार। कहानी ही ऐसी है, जैसा कि मैंने कहा पहले भी कि ये फिल्म
कि स्टोरी देखिए, हर बार हर डायरेक्टर आपके स्टेज पे आके हर प्रोड्यूसर ये बोलता होगा हमारी स्टोरी डिफरेंट है, दिस इज नॉट अ न्यू थिंग, हटके है, मेरी हटके है, मेरा है ना, ये कुछ डिफरेंट है। मेरे पास पूरा पैकेज दे रहा हूँ मैं आपको। अंकुश सर हैं, नंदू जी बैठे हुए हैं, राजेंद्र जी हैं, कमल जी हैं, किशोर जी अनफॉर्चुनेटली आज नहीं आ पाए, वो हैं इस फिल्म में। कहानी के साथ साथ पूरा फुल पैकेज दे रहा हूँ मैं ऑडियंस को कि कितने अच्छे स्टारों का एक जगह होना, एक स्टोरी के अंदर इन्वॉल्व होना अपने आप में दर्शाता है कि फिल्म बहुत कमाल की होगी, तभी लोगों ने। और अंकुश चौधरी को पहली बार ऐसा आपने कहा एज इंस्पेक्टर एज पुलिस, तो मैंने इसमें मतलब सवाल रह नहीं जाते। नाही, आमच्यासाठी ही खूप चांगली अपॉर्च्युनिटी असणारच आहे, कारण आमचे आवडते सगळे कलाकार या सिनेमामध्ये आहेत। आणि मी मगाशी म्हटलं तसं की जसं सरांचा बाज आहे सिनेमा करण्याचा, जो आम्ही हिंदीमध्ये पाहिला, म्हणजे रागिनी MMS2 असू दे किंवा बाकीच्या फिल्म्स असू देत, तर त्यामधून यात काहीतरी इंटरेस्टिंग पाहायला मिळणार एवढी खात्री आहे। या सिनेमासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा। मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही कृपया बसून थँक्यू। मी मगाशी म्हटलं तसं तुम्ही टीजर पाहिलेलं आहे, पोस्टर पाहिलेलं आहे, आता वेळ गाणं सुद्धा पाहिलं आहे।
निम्म्या जणांना नाचावं असं वाटलं सुद्धा असेल. पण अंकुश सर खूप छान वाटतंय आणि मी सांगू इच्छिते की विचार करा, ज्या फिल्मच्या प्रोडक्शनने त्याचा ट्रेलर लॉन्च करण्यासाठी इतका छान व्हेन्यू बुक केला असेल, इतकं काय म्हणतो आपण की पोलीस स्टेशनमध्ये आपण ट्रेलर लॉन्च करू अशी संकल्पना आकारास आणली असेल, तो सिनेमा कसा असेल पाहण्यासाठी खूप एक्साइटिंग गोष्टी असणार आहेत त्यामध्ये. आपण पुढे वळूया. आत्ता हे जे गाणं आहे ते ज्यांनी म्युझिक दिलंय अनिरुद्ध निमकर यांना मी विनंती करेन त्यांनी कृपया स्टेजवर यायचंय. आणि हे गाणं ज्यांनी लिहिलंय जयदीप मराठे यांनाही मी विनंती करेन की त्यांनी कृपया मंचावर यायचंय. या गाण्यात एक सरप्राईज होतं, कुणाला कळलं का? माहिती असेल बऱ्याच जणांना. त्या सरप्राईज बद्दल आता आपण बोलूया. जयदीप सर प्लीज कम. कुठे? अच्छा नाही, ओके हरकत नाही. ज्या सरप्राईज बद्दल मी बोलतेय तोच पहिला प्रश्न असणार आहे माझा. अंकुश सरांना कसं कन्व्हिन्स केलं या गाण्यासाठी तुम्ही की त्यांनी गावं, त्यांनी या गाण्यात त्यांचं योगदान द्यावं? हे त्यांना माहीत नव्हतं. हे माझ्याकडे सरप्राईज त्यांना द्यायचं होतं. स्टुडिओला गेलो आम्ही, त्याच्यानंतर रेकॉर्डिंग चालू होती. दादाला बोललो, दादा तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे, हा पार्ट तुला गायचा आहे फक्त. बोलतो अरे बाबा मी कसं गाऊ, मी कधी गायलो नाही, मी तुझे बेसूर आहे वगैरे. नाही तू गाऊ शकतोस. आणि तोडलं केलं आम्ही अटेम्प्ट. गाण्याबद्दल अजून काय सांगाल? म्हणजे गाण्याची प्रोसेस असू दे, लिखाण असू दे, कारण आता इथे जयदीप आलेले नाहीये, त्यामुळे अशा एका डॅशिंग सिनेमामध्ये असं एक धतिंग गाणं असावं असा जेव्हा विचार आला होता तर त्याची प्रोसेस ऐकायला आवडेल आम्हाला. प्रोसेस अशी होती की मला एक ब्रीफ आलेला की गाणं वाजलं पाहिजे, पॉप्युलर सॉन्ग बनवायचं आपल्याला. तर त्याच्यामध्ये आणि धिंगाणा हवा आहे, म्हणजे कल्ला हवा आहे सगळा, कारण एकच गाणं आहे फिल्ममध्ये आता. तर असं पाहिजे की ते वरती उठवलं पाहिजे त्या गाण्याने फिल्मला. तर माझ्या डोक्यात आलं धतड धतड असं चालू होतं, कारण रिदम मी जेव्हा बनवला तो रिदमचा साऊंडच तसा आहे, धतड 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 धतड. तर मी बोललो वाय नॉट धतड धतड. तर मी जयदीपला बोललो धतड धतड या शब्दाला घेऊन आपण जर गाणं कॅरी केलं पुढे तर कसं वाटेल. तर त्यांनी लिहिलं, छान झालं आणि म्युझिक पण छान झालं. तुम्हाला आवडलंच असेल. खूप खूप सुंदर. आणि मगाशीच मी म्हटलं की ही फिल्म बऱ्याच गोष्टींनी पहिल्यांदा काहीतरी करते, जसं प्रोडक्शन झालं, डिरेक्शन झालं. अंकुश सरांचा पहिला पोलिसी खाके अनुभवायला मिळणार आहे, तसंच पहिल्यांदा आम्ही त्यांना हे गाणं गाताना सुद्धा ऐकणार आहोत. सो थँक्यू सो मच, इतकं छान गाणं आम्हाला दिलं. आणि आता मला वाटतं ते दणक्यात वाजेल यापुढे. सगळी मे महिन्यातली लग्न या गाण्यावर होतील यात काही 100%. आणि गणपती पण. थँक्यू अनिरुद्ध, थँक्यू सो मच. मी तुम्हाला बसण्याची विनंती करेन. यानंतर
म्हणजे ते म्हणजे काय ते आता मला जाणून घ्यायचं आहे अंकुश दादाकडून. अंकुश सर प्लीज कम, प्लीज या. एका टाळ्या होत्या जोरदार. खूप विचारायचं सिनेमाबद्दल, पण पहिला प्रश्न, सिनेमाचं मी म्हटलं आता की आमचं हे झालं ट्रेलर बघून, तुमचंही झालं असेल, पण अर्जुनचा अँगर इश्यू जो आहे तो नेमका काय आहे ते मला आता जाणून घ्यायचंय. मी एक दमदार डायलॉग ऐकलाय. जवळच्या मित्रांनी हेच सांगितलं की हे गाणं तुझ्याकडे बघूनच लिहिलंय असं दिसतंय. मला पहिल्यांदा थँक्स म्हणायचं ह्या सगळ्या टीमला, आता माझी समोरची बसली सगळी टीम, ह्यातले प्रोड्युसर असतील, डिरेक्टर असतील, सगळे एडिटर असेल, म्युझिक डिरेक्ट बॅकग्राऊंड करणारे असतील, हे सगळे नॉन महाराष्ट्र आणि त्यांना मराठी फिल्म करायची ही एक खूप मोठी गोष्ट मला त्याच्याकडे जाणवली आणि मला ती खूप आवडली. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्यामध्ये इंटरेस्ट घ्यावा, कारण हे महाराष्ट्रात राहून त्याची भाषा वेगळी असून सुद्धा ते प्रयत्न करतात की एक मराठी आणि चांगली आणि मोठी फिल्म करा, आणि सगळ्यांनी त्या पद्धतीने प्रयत्न केले याचं मला कौतुक वाटतं. म्हणजे मी या फिल्मचा भाग म्हणून मला असं वाटतं की या फिल्ममध्ये मी कास्टिंग डिरेक्टर करतो. म्हणजे हे सगळे कास्टिंग आहे ते मी केले, कारण ह्या लोकांना ती माणसं बघून माहिती आहेत हिंदी फिल्ममध्ये काम केलंय, मराठी फिल्ममध्ये काम केलंय, सिरियलमध्ये काम केलं असेल, पण ह्यांना कास्ट या रोलसाठी करावं हे त्यांच्या लक्षात नाही येत होतं. ते काम मी केलं, त्यामुळे मला इतकी मजा आली की एक तर नंदू सरांसोबत काम करणं खूप वर्षापासूनचं स्वप्न होतं. जेव्हा मी एकांकिका करायचं तर मुंबईचे कावळे वगैरे एकांकिका वगैरे बघितली तेव्हापासून मी त्यांना असं, किंवा किशोर कदम असतील त्यांच्यावर मी एक फिल्म केली होती, पण असं बनवणं काही झालं नव्हतं माझं. राजेश सरांचं मी कौतुक करेन, कारण मी त्यांची वेब सिरीज बघितल्यावर मी वेडा झालो होतो. मी त्यांना म्हटलं तर काय काम केलं सर तुम्ही, किती कमाल ते. आणि कमलाकर बरोबर मी आधी काम केलंय, खूप सिरियल्स वगैरे केलेले आहे. मला त्यांचा कॉमेडीचं टायमिंग मला माहिती आहे. आता सुद्धा त्याची नाटक चालू आहे श्रीमंत दामोदर पंत, त्याच्यात ते काम करतात, खूप अप्रतिम काम करतात, खूप चांगलं करतात. चांगलं ही फिल्म आहे ना, मला असं वाटतं की खूप वेगवेगळ्या पद्धतीने खूप स्ट्रगल करत इथपर्यंत पोहोचले. आणि आज हा दिवस बघतोय आपण, म्हणजे आम्ही सगळे प्रत्येक क्षणाला काही ना काहीतरी झगडतोय छोट्या छोट्या गोष्टींसाठी. टीजर असेल, ट्रेलर असेल, पोस्टर असेल, छोट्या गोष्टी असतील, सगळे कॅरेक्टर शोधून आणणं. आजही मला असं वाटतं की हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी सगळ्या टीम मधल्या मेंबर्सचं मी समजतो हे आशीर्वाद आहे ती आज इथपर्यंत आली. आता 9 तारखेला फिल्म प्रदर्शित होते. एक वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आहे सगळ्यांनी, आणि मला खात्री आहे फिल्म बघितल्यानंतर तुम्हाला नक्की आवडेल. पण जसं मी अगदी सुरुवातीला म्हटलं होतं की खरं तर ही अपेक्षा आम्हाला खूप आधी होती की तुमच्यासारख्या कलाकाराने एक डॅशिंग पोलीस साकारावा. तर अर्जुन पर्यंत तशी काही संधी आली नाही की तुम्ही वाट बघत होता चांगल्या स्क्रिप्टची? मी एका फिल्ममध्ये केलं होतं इन्स्पेक्टरचा रोल, पण ती फिल्म काही लोकांपर्यंत पोहोचली नाही. पण त्यानंतर मी वाट बघत होतो काहीतरी करायचं. शाहीर केल्यानंतर माझी खूप इच्छा झाली होती की आता एखादा डॅशिंग रोल करूया, ॲक्शन ज्याचे डायलॉग्स असतील आणि डायलॉग्स ऐकून लोक टाळ्या वाजवतील, शिट्या वाजवतील. आणि त्यानंतर ही फिल्म माझ्याकडे आहे. मी चॉईस प्रोड्युसर आणि डिरेक्टरना दिली होती की ही गोष्ट करायची का ही गोष्ट करायची. तर त्याच्यावर भूषण पटेल सर एक्सपिरियन्स माणूस आहे, हिंदीमध्ये काम केलेलं माणूस आहे, त्यांनी मला सांगितलं की ही करूया, ही कमर्शियल फिल्म आहे. तर मी म्हटलं तुम्ही म्हणत असाल तर नक्कीच चांगली आहे, म्हणून मी ही करायचं ठरवलं. आणि मला माहिती होतं की ह्याच्यात जे मी कॅरेक्टर करतोय त्याच्यामध्ये डायलॉग्स भारी भारी डायलॉग्स आहेत, इव्हन बाकीच्या कॅरेक्टरना पण चांगले चांगले डायलॉग्स आहेत, ॲक्शन खूप छान आहे. आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीने मराठी फिल्ममध्ये ॲक्शन हवी आहे असं लोक म्हणत असतात त्या पद्धतीची ॲक्शन या फिल्ममध्ये आहे. नक्कीच. आणि हे खूप सरप्रायझिंग आहे. जेव्हा आम्ही पोस्टर बघितलं होतं तेव्हापासूनच प्रतीक्षा होती कधी एकदा सिनेमा भेटीला येतोय आणि जो लोकांनी गाता येणार आहे. आता मी तुमच्या सहकलाकारांना, या चित्रपटातल्या इतर कलाकारांना इथे मंचावर बोलवते. नंदू सर प्लीज कम ऑन स्टेज. अक्षया प्लीज ये, माझी खूप छान सोशल मीडिया मैत्रीण पहिल्यांदा भेटतं. सर प्लीज या. राजेंद्र सर, कमलाकर दादा, मला आता एवढीच कास्ट दिसते, पण याच्यामध्ये जवळजवळ 20-22 जण आहेत. आणि ज्यांनी हा वेगळा भार उचललाय डोक्यावर वेगळ्या भूमिकेचा, ते नाहीये आज खरं तर, पण नक्की त्यांचं काहीतरी इम्पॉर्टंटच कॅरेक्टर असणार आणि त्याचा आवाज मला वाटतं ट्रेलरच्या सुरुवातीपासूनच आपल्याला ऐकायला येतो. मला सुरुवात करायची कमलाकर दादा आणि राजेंद्र सरांपासून की पोलीस खात्यात तुमचं पेन्शनचं वगैरे बोलणं झालंय की नाही? याला सुरू पण आहे पेन्शन, आणि तो सिनियर असल्यामुळे तो आधी बोलला. पोलीस खात्यात पेन्शनची बोलणी झाली की नाही? कारण कितीतरी
प्रोजेक्ट्समधनं आम्ही तुम्हाला या भूमिकांमधून पाहिलंय, पण प्रत्येक वेळेला वेगळेपणा टिकवणं हे माझ्यासाठी मला वाटतं खूप चॅलेंजिंग असेल. आत्ता जे बघतोय ते फारच वेगळं आहे, कारण कॉमेडीमध्ये जेव्हा आपल्याला थोड्याशा कॉमेडीमध्ये किंवा त्या गोष्टींमध्ये आपल्याला पोलीस साकारायचा असतो तेव्हा त्याला वेगळे पदर आपल्याला द्यावे लागतात. या सिनेमाच्या या भूमिकेविषयी तुमचा एक्सपिरियन्स ऐकायला आवडेल. कॉमेडी म्हणून मी बोलतो आहे. ऍक्च्युली लिहिलं खूप छान होतं आणि जसं अंकुश म्हणाला की हे जवळजवळ सगळं कास्टिंग त्यानेच केलं होतं. त्याच्यामुळे या निमित्ताने अंकुशचे खूप खूप आभार की त्याने माझ्यावर विश्वास ठेवला. आणि आय थिंक भूषण सर होते की काय करायचं तेवढंच सांगत होते, त्याच्यामुळे फार सुटायला मिळत नव्हतं. आणि याच्यात सगळ्यात मोठी कसरत ही होती की जे लिहिलंय तेवढंच पाठ करून बोलायचं होतं, एक्स्ट्रा काय बोलायचं नव्हतं. त्याच्यामुळे ते करताना खूप मजा आली. आणि इनोसंट कॅरेक्टर आहे त्याच्यामुळे मला फार ऍक्टिंग करावी लागली नाही, कारण मी मुळातच इनोसंट आहे. त्याच्यामुळे मजा आली. आणि आमचे प्रोड्युसर्स खूप छान काळजी घेतली आमची त्यांनी, त्याच्यामुळे खूप मजा आली. आणि तीच मजा तुम्ही 9 मेला अनुभवाल अशी अपेक्षा आहे. सर मला आठवतंय तरुण तुर्क म्हातारे अर्क या नाटकामध्ये तुम्ही जे आता कॅरेक्टर हे नाही तर ते नाही तर ते ती जी गंमत आहे ती त्या नाटकात एकदा अनुभवायला मिळाली होती मी पाहिलेल्यापैकी, आणि त्यानंतर आता ती तुमच्याकडून पाहायला मिळते. तर असं काही संदर्भ नसणाऱ्या गोष्टी जेव्हा बोलायच्या असतात तेव्हा किती गंमत येते. खूप खूप गंमत येते. कधी कधी ऍडिशन्स किती असतात. नाही मी जसं म्हणालो जेवढं लिहिलं होतं तेवढंच मी बोललोय. आणि मी मुळात ऍडिशन न घेणाराच कलाकार आहे, त्याच्यामुळे जेवढं ठरलंय तेवढंच बोलतो मी. त्याच्यामुळे फक्त तो घरून लिहून पण मजा आली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं अंकुश म्हणाला किशोर दादा आहेत किंवा नंदू दादा आहेत यांच्याबरोबर काम करणं किंवा राजू आहे खूप वेगळी मौज होती. अंकुश होता, कारण यांच्याबरोबर काम करताना ना खूप एकदम ते सगळे खूप इझी करतात समोरच्या ऍक्टरला. आणि कसं असतं की माझं नेहमी असं म्हणणं आहे की आपण ज्यांच्याबरोबर काम करतो त्यांच्यातलं काहीतरी आपल्याला झिरपत असतं. त्याच्यामुळे हीच लोक आहेत ज्यांच्यातलं माझ्यात थोडंफार काहीतरी झिरपलंय, त्यांच्याबरोबर काम करण्यात खूप मजा आली. आणि तीच मजा तुम्ही 9 मेला अनुभवाल अशी अपेक्षा आहे, कारण आम्हाला फिल्म बद्दल फार काय बोलायचं नाही असं सांगितलेलं आहे. सकाळी आल्या सांगितलं त्यांना एवढंच बोलायचं, एवढ्या पुढे बोलू नका नाही तर सस्पेन्स सगळा बाहेर पडेल. राजेंद्र सर तुम्ही काय सांगाल. नमस्कार, मी पहिल्यांदा पोलीस इन्स्पेक्टर करतोय. कोणाचा विश्वास नाही बसत या चित्रपटात पहिल्यांदा. मी या अर्थाने म्हणालो कारण प्रत्येक वेळेला इन्स्पेक्टर करताना मी तोच विचार करतो की मी पहिल्यांदा करतो. असा मी विचार करेन तर काहीतरी वेगळं करेन, अदरवाईज क्राईम पेट्रोलचे एपिसोड कंटिन्यू राहतील. तसं नाही करायचं मी ऑफिसला गेलो तर मला सांगितलं आधी इन्स्पेक्टरचं आहे, म्हटलं परत तेच कपडे, ठीक आहे. गोष्ट ऐकल्यानंतर म्हटलं नाही मी करणार. खूप छान कॅरेक्टर आहे माझं, स्ट्रिक्ट आहे, पोलीस स्टेशनचा इन्चार्ज आहे आणि हे सगळे माझ्याकडेच असतात आणि काहीतरी जे चोरी दाखवली आणि हे घटना घडतात आणि त्याच्यावरती ही पुढचा सिनेमा आहे अख्खा. पण आम्ही मजा केली, एन्जॉय केलं शूटिंग. असं नाही झालं तरी की अरे कॉल टाईम मला परत जायचं आहे त्या पिक्चरला, असं नाही झालं. कारण ॲज अ टीमवर्क आम्ही सगळे खूप छान होतो. भूषण सरांचं विशेष कौतुक की त्यांना जर का काही सांगितलं तर त्यांनी असं कधीच नाही सांगितलं जो मैं कर बोल रहा हूं वो कर, असं नाही केलं. थँक्यू व्हेरी मच सर, लव यू फॉर दॅट. आणि ऐकून घेतलं त्यांनी, सजेशन्स असतील ते ऐकले, त्यांनी आम्हाला करायला दिलं तसं तेवढा फ्री हँड दिला. आणि आमचे निर्माते विक्रम सर आणि ध्रुव सर वेळच्या वेळेला पेमेंट केले सगळ्यांचे. फोन करावा लागला नाही की अरे सर पेमेंट नाही आहे, असं नाही झालं. जेवण खाणं सगळं उत्तम प्रोडक्शन हाऊस, त्याच्याबद्दल 100 मध्ये 200 टाकलं त्यांनी त्यांना. आणि ॲज अ टीम आम्ही खूप छान मेहनत घेऊन हा एक सिनेमा केला. जसं नंदी सरांबरोबर काम करायचं होतं मला, त्यांच्याबरोबर ॲज अ व्हेरी सिनियर ॲक्टर. किशोर दादावर मी केलंय काम, पण ह्यांच्यावर मी पहिल्यांदा काम करतोय. पण खूप छान फिल्म आहे. 9 मेला नक्की बघा, सह कुटुंब जाऊन बघण्यासारखी फिल्म आहे, सस्पेन्स थ्रिलर आहे, मजा येते. थँक्यू. नंदू सर मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. एकतर तुम्ही नेहमीच वर्सेटाईल भूमिका करता. मी तुम्हाला आल्यालाच म्हटलं की तुमची प्रत्येक भूमिका मला आवडते. या सिनेमामध्ये तुम्ही पोलीस करताय, पोलीस इन्स्पेक्टर करताय, तर मुळात कथा ऐकल्यानंतर किंवा जी कास्ट आहे ती ऐकल्यानंतर तुमची रिॲक्शन काय होती. सगळ्यात आधी मी कास्टिंग डिरेक्टरला धन्यवाद देईन. मला माहित नव्हतं, मला वाटलं तर ते मला ओळखतात, त्यांनी मला कास्ट केली की काय, पण ह्यांनी सजेस्ट केलं ना. पण खरंच मला एक चांगली गोष्ट अशी वाटली की मगापासून बोलण्यात येत होतं की या टीमच्या मराठी फिल्मच्या मागे
बहुतेक सगळी टीम हिंदी क्षेत्रात काम करणार आहे. आणि मला त्याच्यामुळे म्हणजे आता मी त्याचा काही भाग बघितला चित्रपटाला, तर माझ्या हे लक्षात आलं की प्रत्येक प्रदेशाची एक भाषा असते किंवा त्या त्या चित्रपटाचा एक पोत असतो. जसं की मल्याळी फिल्म म्हटलं की वेगळा एक पोत आहे, त्यांचे डिलिव्हरी, इंग्लिश फिल्म वेगळी असते, मराठी फिल्म वेगळी, हिंदीचं आहे. तर मला वाटतं की या चित्रपटामध्ये हिंदी आणि मराठीचं मिश्रण तुम्हाला दिसतं. कारण ते प्रेझेंटेशन जे आहे, कारण भूषणजीचं मला फार कौतुक वाटलं की म्हणजे खूप त्यांना एक 5-7 वेळेस तरी मी म्हटलो असं राहून की असा डिरेक्टर मला आता मराठीत दिसत नाही किंवा माझ्या याच्यामध्ये आला नाही संपर्कात, पण हवा तेवढा शॉट घेणारा दिग्दर्शक मला वाटतं. कारण की मी 1-2दा फंबल जाऊन फंबल वगैरे नाही ओर नक्की झाला जास्त नाही की तुमचं हे एवढं हां कुछ नाही करणार. तर असा दिग्दर्शक मला खूप दिवसांपर्यंत त्यांना कौतुकाला दरवेळेस फारच गंमत वाटली त्याच्याकडे. आणि मला तर आपल्या मराठीमधलं ना आता कामगार काही म्हणत नाही, पण हे सगळेजण स्वतःच्या खांद्यावर फिल्म पेलू शकतील असे करा. कॅरेक्टरमध्ये छोट्या छोट्या करतात कामं, पण आज जर त्याला लीडमध्ये येतं आणि त्यांनी जर काम केलं तर माझं असं सदैव म्हणणं आहे आपली सगळीच टीम मराठीमधली की ते एकटा कॅरी करू शकतील अशी आपली कलावंत मंडळी. आणि ती अशी सगळेजण छोट्या छोट्या कॅरेक्टर्समध्ये आणि अख्खा एक प्रोजेक्ट तुमच्यासमोर घेऊन येतात. तर मला वाटतं अजून परवडी काय असणार आहे प्रेक्षकांना. अक्षय, तुझ्याकडे येईन मी. मगाशी मी गमतीने म्हटलं की आपण सोशल मीडिया फ्रेंड्स आहोत, कारण आतापर्यंत तिकडेच भेटलोय, रिॲक्ट झालोय. आज पहिल्यांदा 1 to 1 केलं आपण, पण तुझं काम मी नेहमी बघत आलेले आहे. आणि दुसरा सिनेमा तुझा मराठीतला तसं तर, पण तो सुद्धा ब्रेक अंकुश दादासोबत. तर हा एक्सपिरियन्स पहिल्यांदा ऐकायला आवडेल मला. नमस्कार सगळ्यांना. माहीत नाही का, पण स्टेजवर आल्यावर माझ्या पोटात खूप मोठा गोळा येतो आणि मला अजूनही त्याच्या मागचं कारण कळलं नाही आहे. पण येस, एकतर खूप छान विषय आहे फिल्मचा. खूप चांगली फिल्म केली आणि सगळ्यांनी खूप मेहनत केली आहे. मी खरंच अंकुश सरांना थँक्यू म्हणेन, जसं सर म्हणाले की कास्टिंग केली. पण मी खूपच छोट्याशा फिल्मचं काही बॅकग्राऊंड नसलेल्या घरातून येते आणि मी सिरियल्स केल्या, छोटे मोठे काम करत करत इथपर्यंत आले. आणि अंकुश सरांनी इतकी मोठी संधी दिली, मला वाटतं ह्याच्यापेक्षा मोठं सुदैव काहीच नाही आहे. भूषण सरांसोबत माझी पहिली म्हणजे सरांसोबतचा माझा एक्सपिरियन्स, आमचे डिरेक्टर आहेत ते, आणि सर मला आत्ताही ती गोष्ट आठवते की सर कायम म्हणालेत की जितना कम करोगे स्क्रीन पे उतना वो ज़्यादा उठ के दिखेगा. आय एम शुअर हे पण मला वाटतं आम्ही सगळ्यांच्याच लक्षात असलेली गोष्ट आहे. आणि मी खूप शिकली आहे सगळ्यांकडून. आमचे प्रोड्युसर्स खरंच जसं सर म्हणाले की त्यांनी खरंच खूप काळजी घेतली आणि खूप सपोर्ट केला आहे सगळ्याच बाबतीत. सो मी सगळ्यांना थँक्यू म्हणते. स्पेशली सगळे जे कास्ट अँड क्रू आहेत त्यांनी सगळ्यांनी खूप मेहनत केली आहे. माझी खरंच खूप इच्छा आहे अँड आय रिअली वॉन्ट की यू ऑल जस्ट गो टू द थिएटर्स अँड एक्सपिरियन्स इट. थँक्यू. सगळ्यांनाच मला एक प्रश्न विचारायचा, तुम्हाला कुठलाही आलेला एक अनुभव मला इथे ऐकायचा आहे तुझ्यापासून. खूप असतील मला माहिती आहे, पण त्यातला एखादा निवड जो ऐकवायला आवडेल इथे. सर तुमच्याकडे खूप एक्सपिरियन्स आहे प्रत्येक एपिसोड. मी अनुभव सांगेनच, पण मला असं वाटतं की या टीममध्ये काही लोक आहेत ज्यांच्याबद्दल मला फक्त बोलायचं. संदीप दंडवते आपले रायटर म्हणजे एकांकिका स्पर्धेमधून आलेला मुलगा नगरचा आहे आणि अचानक एका फिल्मच्या निमित्ताने भेटला आणि मग त्याच्याकडनं मी एक फिल्म लिहून घेतली. एक लिहिली, मग दुसरी लिहिली, दुसरी झाली, मग तिसरी लिहिली. आज 4थी फिल्म तो माझ्यावर लिहितो. म्हणजे साडेमाडेतीन जी फिल्म आहे जी मी डिरेक्ट करतोय ती त्याने लिहिली आहे. नो एंट्री, पुढे धोका आहे, परत येणार, ती पण त्याने लिहिली आहे. महादेव नावाची फिल्म आहे ज्याच्याबद्दल तुम्हाला माहिती असेल, मी अनाऊन्स केलं, ती देखील त्याने लिहिली आहे. तर मला सांगावं असं वाटतं की एक खूप चांगला रायटर आपल्या इंडस्ट्रीमध्ये भेटला आहे. सुनील सिंग आहेत, खूप वर्षापासून हिंदी फिल्मचं बॅकग्राऊंड आणि हे करत आले, साऊंड डिझाईन करत आले. आणि आता ह्या मराठी फिल्मचं ते तुम्ही ऐकताय प्रत्येकाचे सोलो म्हणजे मला वाटतं राजेश सरांची जी एंट्रीचा शॉट आहे त्याला जे म्युझिक बांधलं ते कमाल म्युझिक बांधलं. तुम्हाला फिल्म बघितल्यानंतर कळेल की काय केलं आहे सुनील सर. थँक्यू सो मच. आता ते मनसूरबाई नाही आहेत तिथे, जे एडिटर आहेत, खूप कमाल पद्धतीने त्यांनी एडिट केलं. सो पोलिसांबद्दल मी काय सांगणार, मी जिथे राहतो भोईवाडा किंवा परेल, तर माझा सगळा सराउंडिंग तो पोलिसांचाच आहे. सगळे मित्र पोलिसच आहे. माझ्या समोर म्हणजे त्यांचे जे वडील होते जे पोलीस होते त्यांची मुलं देखील पोलीस झाल्यानंतर देखील ते माझे मित्र आहेत अजूनही. सो माझा आणि त्यांचा कनेक्ट खूप चांगला आहे आजपर्यंत, म्हणून आजपर्यंत मला त्यांनी पकडलं नाही, पण आज तो अनुभव पण मी घेऊन टाकला.
मी हैदराबादला एका शूटसाठी चाललो होतो. अगदी सुरुवातीचे दिवस असतील, मला वाटतं 25-1 वर्षापूर्वीची तरी नक्कीच ही गोष्ट आहे. आणि त्यावेळेस तिकीट जवळ बाळगावं लागायचं ट्रेननी जायचे याला हैदराबाद. आणि माझं तिकीट घरी नाही घाईमध्ये, आणि मी ट्रेनमध्ये चढलो, बसलो आणि मग मला सांगितलं की नाही, तुम्हाला पैसे परत भरावे लागतील सगळे. म्हटलं अहो तिकीट आहे माझं, हेच आहे, आता काय त्याच्यावर दुसरं कोणी येणार का मला सांगा. जे काही आमची चर्चा झाली त्याच्यावर त्यांनी ऐकलं नाही. माझ्या खिशात त्यावेळेस ते काही 1000-1200 रुपये तिकीट होतं. ते भरल्यानंतर माझ्याकडे पैसेच उरले. म्हणजे मी इकडून तिकडून काढून ते सगळे तिकिटाचे पैसे भरले. आणि मग रात्री जेवायचा प्रश्न, आता जेवण नाही. ही सगळी जी बडबड होती ती सगळ्या डब्यामध्ये झाली होती की त्यांचं तिकीटच राहिलं वगैरे, काहीतरी ऍक्टर म्हणते आणि त्यांना जायचं होतं. ती चर्चा सगळ्यांनी ऐकली आणि नंतर मग जेवायचा माझा प्रश्न म्हणून मी काही जेवायची ऑर्डर दिलीच नाही आणि वर जाऊन झोपलो. म्हणजे आता सकाळी तिथे गेल्यानंतर काय बघायचं आपण बघू. तितक्यात मीन टाइम पोलिसाला ते कळलं, जो याच्यामध्ये होता कंपार्टमेंटमध्ये. रात्रीचे पोलीस हिंडतात. त्यांनी मला उठवलं, तुमचं काय तिकीट हरवलं आणि पैसे सगळे संपले. म्हणलं हो हो, ते असं असं झालं. बोल मला काळजी, सोलापूरला एक माझे मित्र आहेत, ते मला पैसे आणून देतील, काळजी नाही करू, मी जेवण सांगितलं माझ्यातर्फे, तुम्ही जेवा. तर मला वाटतं की हे त्यांच्या कानावर गेलं की माझ्याकडे जेवायला पैसे नाही. तर त्यांनी एवढी रिस्क घेऊन की यावे मी तुला जेवू घालतो, तू काय असं होणार आहे. तर हा एक माझा छान पोलीस बद्दलचा अनुभव आहे. बापरे किती काय, मला ते काय सुचत नाही. मी थोडा वेळ एवढं तरी म्हणाले का आई की झोप नाही तर पोलीस येतील, एवढं तरी झालंय काय विषय. मी मडला क्रायपेटोचं शूटिंग करत होतो आणि मी असंच कॉस्ट्युम मध्ये होतो. गाडी टर्न मारून येणार होती, म्हटलं थांब मी आहे पुढे, मी थांबतोय ते, मी थांबतो. आणि बुलेटवरती एक पोलीस इन्स्पेक्टर गेला, ती बघितला गेला, ब्रेक मारला, परत आला, परत राऊंडमधून गेला, 2-3 राऊंड मारला. शेवटी तो आला चौथ्यांदा आणि स्टँड लावला. सर मी घाबरलो. आपण कुठल्या पोलीस स्टेशनला एकत्र काम केलं? नाही मी पोलीस नाही ना, माहिती आहे. आपण कुठल्या पोलीस स्टेशनला होतो ते मला सांगा. मी 3 वेळा राहून आता मी विचार करतोय तुम्हाला, आपण कुठले तरी काम केलं पोलीस स्टेशनला, कुठलं पोलीस स्टेशन? अहो मी खरा इन्स्पेक्टर नाहीये, मी क्राईम पेट्रोल मधला इन्स्पेक्टर आहे. वाटत नाही, माझ्याबरोबर कधी असा काय किस्सा घडलेला नाही, पण मी इतक्या वेळेस इन्स्पेक्टरचा रोल केलेत ना की आता माझ्यावरती पोलीस केसही होऊ शकत नाही. खूप 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 कमाल एक्सपिरियन्सेस आहेत तुमचे आणि यापैकीच बरेच चांगले वाईट छान अनुभव आपल्याला या चित्रपटातून सुद्धा पाहायला मिळतील याची मला नक्कीच अपेक्षा आहे. आणि सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद करते, तुम्ही इतका छान प्रोजेक्ट आमच्यासाठी घेऊन आलेला आहात. मी आता विनंती करेन की सगळ्यांनी फोटोसाठी कृपया इथे यायचंय आणि फोटो झाल्यानंतर आपण मीडिया 1-to-1 करू शकतो इथल्या इथे. सो फोटोसाठी मी प्रोड्युसर्सना डिरेक्टर्सना विनंती करेन की त्यांनी कृपया यायचंय. सर प्लीज या. मीडियावाले पण तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आणि शांतपणे सगळं कव्हर करताय त्याबद्दल आमच्या टीमच्या वतीने मी तुमचे सगळ्यांचे आभार. खूप आभार. फोटो घेऊ शकता तुम्ही आता, मी टीमला बोलवते वरती. तुम्ही इथूनच त्यांना प्रश्न विचारू शकता फोटो झाल्यानंतर. चलो मोबाइल नीचे. मॅडम पहिल्या बेंचवर बसलेले, मोबाईल जरा खाली घ्या. थँक्यू सो मच. अंकुश सर प्लीज थांबा इथे. माईक देऊ तिकडे. हां हे झाल्यावर करूया आपण. माईक आहे अजून कोणाला? कोणाचे काही प्रश्न आहेत? प्रश्न आहेत कोणाचे? बोला ना. अंकुश सर नमस्कार. सुरुवात स्टुडिओला की कास्टिंग सगळी केली आहे. तर अंकुश वगैरे इन फ्युचर आम्हाला अभिनेता लेखक निर्माता त्याच्यानंतर कास्टिंग
आवडेल. म्हणजे मला असं वाटतं की ना प्रत्येक रोलसाठी एक माणूस आपल्या डोळ्यासमोर तयार होतो आणि मला वाटतं संदीपने लिहिल्यानंतर ते ना डोळ्यासमोर माणसं दिसायला लागली आणि प्रत्येक वेळेला आम्ही ऑप्शन नाही शोधला की बा हे आहे समोर आले नंदू सर डोळ्यासमोर आले हे नाही म्हणाल तर ते दुसऱ्याला चूज असं अजिबात डोळ्यासमोर आलं आणि मला असं वाटतं तुम्ही फिल्म बघितल्यानंतर नक्की म्हणाल की प्रत्येक जणांनी 100% काम केलं 100% काम केलं दिसण्यापासून वागण्यापासून बोलण्यापासून ॲक्शनपासून रिॲक्शनपासून सगळ्या बाबतीत. म्हणजे मला असं वाटतं की मी आणि संदीप आम्ही नेहमी बोलत राहायचो की बाबा हे कसं काय जमून आलं रे हे कसं काय जमलं. मी अक्षरला एका सिरियलमध्ये बघितलं होतं आणि एका ॲक्शन रोलमध्ये बघितलं होतं. तिने कोणाची ती हिरोच्या का कोणाच्या कानाखाली मारली होती असं एक प्रोमो होता. मी तिला बघितलं होतं की फिल्मची ॲक्ट्रेस आहे असं मी डोक्यात ठेवलं होतं. फक्त तो जो एक ग्लिम्स माझ्या डोळ्यासमोर ना त्यासाठी मी तिला शोधून काढला तिला मी कॉन्टॅक्ट करून म्हटलं की असं असं. त्याच्यावर माझे प्रोड्युसरचं मी आभार मानतो की बाबा जनरली असं होतं नाही कोणती नोन फेस घ्या कोणती चांगली हिट असलेली हिरोईन घ्या असं वगैरे होतं. पण आमच्या प्रोड्युसरकडनं एवढं झालं आप वगैरे यायचं करायला होई बा करते आणि मला असं वाटतं की ह्या पद्धतीनेच काम व्हायला पाहिजे. प्रत्येकजण ज्या ठिकाणी तो शोभून दिसतो ते कास्टिंग व्हायला पाहिजे आणि मला आवडेल प्रत्येक वेळेला की बाबा तू काम कर किंवा तू काम कर. मैं आपका थोड़ा सा जवाब दे दूं. अगर अगली फिल्म में अगर कुछ मना कर देता है मुझे मैं कास्टिंग के लिए तो डेफिनेटली आई वुड रिक्वेस्ट यू. पण असेल तर त्यावेळेला कधी त्यांना सुट्टी नसायची. त्यांची जी मुलं जी माझे मित्र आहेत ते नेहमी म्हणायचे माझे वडील कामावर गेले किंवा त्यांची आई सुद्धा जी पोलीसमध्ये काम करते ती देखील बाहेर असायची. सणासुद्धाला कधीच ते लोक घरी नसायचे आणि त्यावेळेला मी त्यांच्या घरी जायचो आणि आम्ही खेळायचो वगैरे आणि त्यामुळे मला माहिती आहे मी ह्याच्यामध्ये हे कॅरेक्टर अजिबात असं पकडलं नाही की बाबा त्या लोकांपैकी कोणाचं ते कॅरेक्टर कोणी आणि करूया. पण मला असं वाटलं की भूषण सर असेल किंवा संदीप सर ह्या दोघांनी मिळून जे ठरवलं की बाबा हे कॅरेक्टर असं असायला पाहिजे ते करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. बोला. लहानपणापासून असतं आपलं की आपल्याला मिलिटरीमध्ये जावं असं वाटतं नेव्हीमध्ये जावं असं वाटतं आणि मग पुढच्या वर्षी मग आपल्याला इन्स्पेक्टर व्हावं असं वाटतं मग त्याच्या पुढच्या वर्षी हिरो व्हावं असं होतं. तर त्याच्यामध्ये हे होतं की मला कधीतरी इन्स्पेक्टर व्हायचं होतं आणि कोणीतरी मला सॅल्यूट ठोकेल असं वाटायचं. पण या फिल्ममध्ये कोणीच सॅल्यूट ठोकलेलं नाही मला पण माझी इच्छा पूर्ण झाली. ते तुम्हाला सांगतो खरंच वर्दी का म्हणतात त्याला की एकदा ती अंगावर चढवली ना की एक वेगळ्या पद्धतीचा कॉन्फिडन्स येतो की आपण कोणाचं तरी संरक्षण करणार. तर मला असं वाटतं की हे जी गंमत आहे ती मला अनुभवायला मिळाली. पहिला टीजर आला आणि माझे पोलीस मित्र जे आहेत सगळे त्या सगळ्यांनी मला फोन केला एकत्र कॉल केला आणि मला सांगितलं की आम्हाला ही फिल्म बघायची आहे तुझ्यासाठी आम्ही हिंदामताला आमच्या घरच्यांसाठी शो लावणार आहे आणि गर्दी करणार आहोत आम्ही फॅमिलीसाठी. तर मला इतका आनंद झाला मी हा विचारच नव्हता केला की असं काहीतरी होईल. हरकत नाही पकडायला पण मला असं वाटतं की काय बोलायला खूप सोपं असतं की आपण फिल्ममध्ये बघतो तेव्हा की हे पकडलं ते पकडलं आणि एडिट करून आणि बॅकग्राऊंड म्युझिक टाकून सगळं करत जसं मी म्हणजे थांब म्हणलं की थांबायचं मारायचं. तर माझ्या एकट्याचं नाही ते कौतुक माझ्यावर बॅकग्राऊंड करणारं त्यांचं कौतुक त्यांनी म्युझिक केलं ते मनसूरभाई त्यांनी एडिट केलं त्यांचं कौतुक. तर ते फिल्मवर दाखवू शकतो पण मी त्याच्यावर काम नाही करू शकतो. बोलायच्या तुम्ही हसाल पण एक दिवस म्हणजे जेव्हा आपली शूटिंग चालू होतं त्याचे फोटो दाखवले बरे तर त्याने एक दिवस अशी मागणी केली की मला इन्स्पेक्टरचा ड्रेस हवा. मला कळलंच नाही. मी दीपाला पण विचारलं की काय त्याचं काय म्हणणं आहे. तो कालपासून मागे लागले की त्याला इन्स्पेक्टरचा ड्रेस हवा आहे तो घालायचा. आम्ही शिवून घेतला त्याच्या मापाचा. माझ्याकडे फोटो मी तुम्हाला पाठवतो होता. त्यांनी शिवून घेतला बिल्डिंगमध्ये दिवसभर फिरत होता ते कपडे घालून दुसऱ्या दिवशी काढून ठेवले तसेच पडून येत आता. पण काय त्याच्या डोक्यात मला अजूनही माहिती नाही. पण चांगली गोष्ट मला असं वाटतं की त्यालाही वाटतं की काहीतरी एक सर असं म्हणत होते की प्रोडक्शन हाऊस खूप सिन्सिअर आहे पेमेंट करण्याच्या बाबतीत आणि आता मला नवीन कळतं की मी कास्टिंग डिरेक्टर म्हणून सुद्धा काम करतो. मला वाटलं तू कधी वाटला मी वाट बघत होतो तुझ्या प्रश्नाची. डबल पेमेंट झालेलं आहे काय
नाही गेले खिशातले उघड, कारण ह्यांना पार्टी द्यावी लागायची ना, आले तर मित्र आहेत ना माझे सगळेजण. नाही ते नाही. मला असं वाटतं ना, काय किती झालं तरी पोस्टरवरून मी दिसतो, तर मला असं वाटतं की माझ्याबरोबरची जी सगळी फळी आहे ना, ती देखील असायला पाहिजे जी चांगली असायला पाहिजे, आणि ती चांगली फळी माझ्यासोबत आहे. आप मराठी में पूछिए, मैं चलेगा अगर आपको चाहिए तो. मराठी कलाकारावर काम करताना ॲक्च्युअली पहिल्यांदा इन्स्पेक्टर म्हणून काम करतो कसं? जैसे मैंने उनको बताया था, एक्टर होता है सर, कौन सी भी भाषा में बोले. और मराठी में जो मुझे एक्सपीरियंस है, मैंने कहा पहले भी, बहुत सिंसियरिटी है इनमें. नंदू सर हो या सच ए सीनियर एक्टर ऑल्सो, मुझे ऐसा लग रहा था मैं दोस्तों के साथ काम कर रहा हूँ. कोई उपकार नहीं कर रहा था, कोई जता नहीं रहा था कि देखो हम काम कर रहे हैं. किसी ने एक बार बोला भी नहीं कि चलो लंच ब्रेक करते हैं. मतलब ये जो एक्टर्स जनरली करते हैं, सारे लोग, अमृता हो या इतने बड़े स्टार, ये ऑलमोस्ट शी इज न्यू एंड ही इज समवन हु इज बीन हियर एवर सिंस. इट्स बीन अ प्लेजर. बहुत ही मज़ा आया मराठी एक्टर्स के साथ मुझे. और मैंने सुना था, ये नहीं है कि मैंने नहीं सुना था, नॉर्मली मैं रहता हूँ मुंबई में, कि मराठी में एक्टर्स जो होते हैं वो बहुत ही सिंसियर होते हैं. जो क्या मुझे अच्छा लगता है जब एक्टर जो है ना कैरेक्टर बन जाए, और ये सारे कैरेक्टर बन गए. कोई भी सेट पे ये नहीं आया कि मैं डायलॉग नहीं याद कर सकता. मुझे डायलॉग याद करने वाले एक्टर चाहिए, तभी एक्टिंग पे काम कर सकता हूँ मैं. वरना एक्टर डायलॉग बोल दे, मैं कट करके ओके बोलूँगा. सो दिस वाज व्हाट इज वेरी गुड. एवरीवन प्लेड द कैरेक्टर द वे आई वांटेड देम टू प्ले इट. सबने ये काम किया, सबने वैसे ही कैरेक्टर निभाया जैसे मैं चाहता था, जैसे मैंने देखा था. She said that there was some dialogues that she did some mistake or something. You said okay. Was there a compromise or you said okay? No sir. You know when you watch a film, जब आप पिक्चर देखते हो, जब भी आप मुझसे बात कर रहे हो, आप मेरी आंखें देख रहे हो कि मेरा मुंह देख रहे हो? लिप्स, आंखें देख रहे हो ना? आप समझ रहे हो मेरी आंखों से मैं क्या बोल रहा हूँ. तो मैं हमेशा मेरे एक्टर से ये कहता हूँ कि फील व्हाट यू आर सेइंग. फिर आप उसको बोलोगे भी नहीं ना, तो भी वो फीलिंग आ जाएगी. आप समझे? तो गलत बोल भी दिया, लेकिन अगर आपने फील सही किया है ना, तो ऑडियंस पकड़ लेगा आपने क्या बोला या क्या बोलना चाहते हैं. तो आपने गलत की जगह सही भी बोल दिया या सही की जगह गलत भी बोल दिया, वो जानते नहीं एक्चुअली सही बन रहा है. आप समझे? तो आंखें ठीक बोले, डायलॉग आप जो भी संदीप बहुत अच्छे डायलॉग देते हैं, लेकिन ये नहीं कि क्योंकि अगर मुझे जो चाहिए शॉट में वो एक्सप्रेशन या वो फीलिंग मुझे मिल गई, तो मैं फिर वो वन नहीं लेता, क्योंकि वो बहुत अच्छा है. मला वाटतं जरा चुकीचं इंटरप्रिटेशन झालं आहे. मी असं म्हणालो की शॉट घेत असताना म्हणजे त्यांना माहिती आहे कुठला शॉट कुठपर्यंत राहणार. हे डेफिनेट असलेला डिरेक्टर मला खूप वर्षानंतर मिळाला की एवढंच पाहिजे मला या शॉटमध्ये. नाही तर काय होतं, या अँगलनी पूर्ण घ्या, त्या अँगलनी पूर्ण घ्या, इकडनं घ्या. तर मी दुसऱ्या अँगलला घेत असताना माझं फंबल झालं. तर त्यांनी सांगितलं तो डायलॉग राहणार नाही, त्याची चिंता करू नका. माझं डेफिनेट आहे की एवढे दोनच वाक्य इकडनं राहणार. इतके ते प्रिसाईज होते. अशा अर्थाने मी ते वापरलं होतं. मी फंबल झालो म्हणून त्यांनी राहू द्या असं नाही. मेरी पहली है मराठी में भाई, 5-6 हिंदी में की होती, लेकिन मराठी में पहली. थँक्यू. पार पडला असं मी घोषित करते. आज हा ट्रेलर लॉन्च इथे झालेला आहे आणि 9 तारखेला फिल्म तुमच्या भेटीला येते. त्यामुळे लागते एप्रिल मे आणि ती खूप छान पद्धतीने बघायला मिळते. आणि मला असं वाटतं की सगळे ज्यांनी गावी जाणं अनुभवलंय त्या नॉस्टेल्जियामध्ये जायला तुम्हाला आवडेल अशी ही फिल्म आहे मला असं वाटतं. आणि खूप छान दिसते, खूप छान फिल्म वाटते. प्लीज थिएटरमध्ये जाऊ. थँक्यू खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. सगळ्यांनी जेवून जायचं मी म्हटलं तसं. आणि सगळ्या कास्ट, क्रू, मीडिया, प्रोड्युसर्स.
इथे इथे थोडा विषय थैंक यू. मयुरेश तू नको करू. एक्सक्यूज मी एक मिनिट प्लीज तुमचे कॅमेरेज लाईट झाले क्लिअर आहे. एक मिनिट प्लीज प्लीज थोडासा रिक्वेस्ट आहे प्लीज थोडासा. सर इकडे या. तू इथे जास्त आत नको. एक मिनट गाइस यार मेरे को थोड़ी हेल्प कर दो. थोड़ी मेरे को है ना कुछ देने हैं प्रिंट को थोड़ा. पाहिजे का शॉर्टला भेटल्या जे काय ते हो परत मी झाले ते बस कोणाला अजून लागू दे. ऑर्डर थँक्यू. सिरियस मोबाईल खाली थोडा दिसले ना ब्रेकिंग नंतर जाणार आहे. सनी देओल साहेबांचा काय डायलॉग होता? चला काढा दे मला बाहेर काढा दे. थँक्यू सगळ्यांना तुम्ही सगळेजण आला.